एवढ्या अपरात्री इथं? आणि आपण यावेळी इथं कसे? आपण तर बाहेर पन्हाळगडावर. अनाजी पंत, सगळे गड आमच्यासाठी सारखेच. पन्हाळा असो, प्रतापगड असो की रायगड, सगळेच गड आपले. आणि स्वराज्याच्या हितासाठी आम्ही कधीही कुठेही जाऊ येऊ शकतो. माझा विश्वास बसत नाही. बसायला हवा खरं तर. कसा बसावा एवढ्या रात्री? रात्र ही स्वराज्याची सखी आहे आणि अंधार हा पाठीराखा. तुम्ही तर जाणताच. हं? हो. अहो, आबासाहेबांच्या कित्येक लढाया, मोहिमा, हल्ले हे रात्री अपरात्रीचेच आहेत. बघा ना, आबासाहेब पन्हाळ्याच्या वेढ्यातून सुटले ते रात्री. शाहिस्ते खानाची बोट छाटली तीही रात्रीच. अनाजी पंत, रात्र ही फायद्याचीच असते. हं? फायद्याची सर्वांच्याच. आमच्या, तुमच्या. आमच्या फायद्याची रात्र? त्याशिवाय का आला तेवढ्या रात्री सदरेवर? नाही नाही, आम्ही आलो ते आमच्या फायद्यासाठी नाही. मग स्वराज्याच्या फायद्यासाठी आला असाल. काही ना काही तातडी असेलच ना. हा, तातडी म्हणजे महाराज, आजपर्यंत आम्ही सुरनीसी सांभाळत होतो तेव्हा त्या कारभाराच्या सर्व गोष्टी तोंडपाठ होत्या. आता मुजुमदारी आली आहे म्हणजे पदाचा दर्जा खालचा आहे. पण मला तो नवीन, त्यामुळे अभ्यास करावा लागतो. एवढ्या रात्री? हो हो. अहो, उद्या वाई प्रांतातील ओझरडे किल्ले वंदन गावातील काही तक्रारदार येत आहेत आणि कज्जा गुंतागुंतीचा आहे. म्हणजे आपल्या थोरल्या महाराजांनी ते गाव चंद्रराव मोरेंचे समजून नूरखानास दिले होते. परंतु आता त्यावर विजापूरकरांतर्फे दिनायतराव हक्क सांगतोय. तो कज्जा नक्की काय आहे ते बघायचं होतं. ती कागदपत्र हवी होती. अनाजी पंत, तुम्ही स्वराज्यातल्या कज्जांचा एवढा विचार करताय, झोप न घेता सदरेवर येता, चांगली गोष्ट. परंतु हे स्वराज्य आहे. इथे शिस्त प्रथम. दिवस मावळल्यानंतर तोफ वाजते आणि गडाचे दरवाजे बंद होतात. सदरेचंही तसंच नाही का? आणि तरीही सदरेवर यायचं असेल तर ती व्यक्ती सदर प्रमुख असली पाहिजे. तुम्हाला हा गुन्हा वाटत असेल तर आम्हाला शिक्षा द्या. अनाजी पंत, स्वराज्याप्रती असणारी तुमची तळमळ आम्ही समजू शकतो, परंतु हे असं वागणं स्वराज्याच्या शिस्तीत बसत नाही. त्यामुळे पुन्हा अशी गोष्ट घडणार नाही याची दक्षता घ्या. या. थांबा अनाजी पंत. गनीम चोहो बाजूनी टपून बसलेला असताना रात्र सुद्धा वैऱ्याची असते. मशाल घेऊन जा, योग्य रस्ता दिसेल. काय तर म्हणे यापुढे दक्षता घ्या. हे स्वराज्य आहे म्हणे. अहो, स्वराज्य आहे पण कोणामुळे आहे? आमच्यामुळे. आम्ही उभं केलंय आणि आम्हालाच यायला जायला बंदी. आणि मी काय जाणू रात्री अपरात्री येऊ नये. हा काय गुन्हा झाला? पण लक्ष किती
किती लक्ष आहे अनाजी पंतावर. म्हणजे तो कलुषा, तो फिरतो मोकाट, त्याला मुभा, आणि माझ्यावर चौकी पहार आहे, माझ्यावर पाळत ठेवतात. ही पद्धत एका खस्ता खाल्लेल्या अनुभवी माणसाची. या पत्राच्या नशिबात शिक्का नाही, आणि शिक्का उमटवणं तेवढं सोपं नाही. नेमकी वेळ साधून शंभूराजे आले. ते शंभूराजे होते की त्यांचा संबंध? हो, नाहीतरी पन्हाळ गडावर गेलेले शंभूराजे गडावर आले कसे? ना नौबत वाजली, ना इशारत ऐकू आली. भणभण करायला लागले हे मस्तक. आणि आता ह्या पत्राचा तरी काय उपयोग? जसा माणसात आत्मा, तसा पत्रावर शिक्का. शिक्का नाही तर हा साधा कागद. मग तो असला काय आणि नसला काय? आता वेगळा विचार करायला हवा. राज, बाहेर सरदार मंडळी आले आहेत. पाठवा त्यांना. मुजरा राज. या या या. सरदार तुपे, सरदार इंगळे, सरदार काटे, सरदार कोंडे देशमुख, या. राज, तातडीनं बोलवसा. होय, तातडीनं बोलवलं तुम्हाला. आणि आम्ही सुद्धा तातडीनं पन्हाळ्यावरून गडउतार झालो. याचं कारण म्हणजे शहनशाह औरंगजेब आणि शहजादा शाह आलम. पण शाह आलमला तर पिटाळलं ना कोंडाजी बाबांनी. होय सरदार तुपे, कोंडाजी बाबा शाह आलमच्या मागावर आहेत आणि ते त्याला स्वराज्यातून हुसकावून लावतील. पण तरीही एक प्रश्न उरतोच. शहजादा शाह आलम एवढ्या आत स्वराज्यात घुसलाच कसा? याचा अर्थ आपण कुठंतरी कमकुवत आहोत. आणि आपण कमकुवत आहोत ते इथं. भीमाशंकराचा डोंगर ओलांडून शहजादा शाह आलम आत घुसला आणि आता पुन्हा औरंगजेब त्याच बाजूने घातपात करण्याच्या बेतात आहे, अशी पक्की खबर मिळाली आम्हाला. असं कसं घातपात करील? अहो, सरदार काटेची आणि सरदार तुपेची रग अजून मेली नाही. सरदार तुपे, सरदार काटे, सरदार इंगळे, सरदार लोखंडे यांच्या रगीवर स्वराज्य निर्भय आहे. शिवाय सरदार मुळूक, सरदार नायकरे, सरदार वाळून, सरदार सांडभोर यांची धग. म्हणून आम्ही बिनधास्त आहोत. एका हाशमाचाही शिरकाव होऊन देणार नाही, सरदार तुप्यांचा शब्द आहे. गनिमांचा कर्दन काळ वाघोजी तुपेच बोलले असा क्षणभर भास झाला आम्हाला. सरदार काटे, तुमच्यात तर महापराक्रमी रणमर्द संभाजीराव काट्यांचं रक्त आहे. सरदार जगताप, तुम्ही गोदाजीरावांचे वंशज, तलवारीच्या एका घावात 2 चिरफाळ्या करणार. सरदार लोखंडे, तुमची मरकळची माती चिवट. सरदार नायकरे, तुम्ही कमान मध्ये राहून स्वराज्याची कमान सांभाळली. शिवाय आमचे सरदार इंगळे रणांगणात उतरले की असं वाटतं ठाण्या वाघच उतरला. राज, तुम्ही जबाबदारी सोपवा आणि व्हा मोकळं. राज, हे बघा, सरदार जमदार बी आलं. या सरदार ढमढेरे, सरदार वाळुंज, सरदार खनवट, या. राज, तातडीनं बोलावणं केलं. बोला. सरदार ढमढेरे, आमचे बाबाजी ढमढेरे महाराजांच्या अंगरक्षक दलाचे प्रमुख. पण आता तुम्हाला सगळ्यांना स्वराज्याचे अंगरक्षक व्हावं लागेल. शत्रू मातलाय, त्याला मात द्यायची आहे. दिली राज, आमची ढमढेऱ्यांची फौज तुमच्या मागे उभी आहे. कामगिरी सांगा. तुम्ही सगळेजण असा. रायबा मालुसरे असतील, सरदार शिळीमकर असतील, तुम्ही सगळी घरातली मायेतली माणसं. पण ज्या स्वराज्याचा आपल्या सर्वांना अभिमान आहे, ते स्वराज्य आज औरंगजेब गिळंकृत करू पाहतो.
काय बिशाद आहे त्याची? कळनो आबासाहेबांचं स्वप्न प्रत्यक्षात आणण्यासाठी आम्ही जीवाचं रान करतो आहोत. पण औरंगजेब मात्र त्याला खीळ घालू पाहतो. म्हणून तुम्ही सगळे सावध असा. ही बाजू मजबूत करा. कुलदैवत भीमाशंकराच्या साक्षीनं गणित तिंबून काढा. तुम्ही बिनघोर असा राज. तुम्ही जर ही बाजू मजबूत केली तर आम्ही बाकी राजकारणात लक्ष घालू शकतो. शिवाय गावागावात जाऊन आम्हाला सैन्य संचयनी करायची आहे. राज, तुम्ही आम्हाला फक्त निरोप पाठवायचा होता, उगीच तस्ती घेतली. शहा आलम स्वराज्यात घुसला, इतक्या आतपर्यंत आला म्हणून आम्हाला चिंता वाटली. शिवाय आता शहजादा अकबराला आश्रय देऊन आम्ही दिल्लीवर नजर रोखली. पण त्यासाठी स्वराज्य मजबूत सुरक्षित असायला हवं. तुम्ही प्राणपणानं आपल्या मातीचं रक्षण कराल याविषयी खात्री आहे आमची. हर हर महादेव हर हर महादेव. ते झालं पंत. अहो आलंय आमच्या लक्षात ते. पण सोपं नाही ते वाटतं तितकं. अवघड आहे खूप. सगळ्याच गोष्टी अवघड झाल्यात. ऐकलं का? पत्रावर मोहर उठवायला गेला होता, काय झालं? डाव साधला नाही. ऐन वेळी शंभूराजे समोर आले. पण शंभूराजे तर पन्हाळगडावर गेले होते ना, मग आले कसे? बरं, वरती नाही, निरोप नाही, खबर नाही. सध्या हे असंच चालू आहे त्यांचं. काहीही कळू देत नाहीत आणि त्यात आपल्यावर त्यांचा विश्वास नाही. तेही आहेच. शंभूराजे गडावर आले म्हणजे कुठं आले? समोर सदरेवर. सदरेवर? राजशाला? आणि अप्रत्यक्षपणे आम्हाला धटावणीही दिली नेहमीप्रमाणे, आणि 2 खडे बोलही सुनावले. अवघड आहे पंत. अवघड नाही, अवघड आत्ता होईल. राहुजी नाना, मी तुमच्या देखत प्रतिज्ञा घेतलीच आहे, सर्वनाश करणार म्हणून. ती ऐकली आहे ना तुम्ही? तर आम्ही दोघं बी आहोतच की साक्षीला. ती अनाजीची प्रतिज्ञा आहे. जशी महाभारतात भीष्म प्रतिज्ञा गाजली आणि भीष्माने ती पूर्णही करून दाखवली, तशीच प्रतिज्ञा मी घेतली आहे. ती पूर्ण करणार. आता मागे हटणार नाही. पर करणार काय? पुढे अडथळे आहेत हे मला माहिती आहे, म्हणून मागून वार करायचा असं ठरवलंय मी. विश्वासघात करावा? आता ते तसले उद्योग करायचे नाहीत. मग आता मनातलं विष अन्नात उतरवूया. विष? हो, विष. तीही तयारी पूर्ण करून ठेवली आहे मी. या रे बाहेर बापूजी, सूर्याजी. पंत, अहो हे तर शंभूराजेंच्या मुतपाक खाण्यातील 2 जण आहेत. विश्वासू आहेत. शंभूराजांपेक्षा आपल्यावर जास्त विश्वास आहे. आपण सांगू ते करायला एका पायावर तयार आहेत ते. पंत, कामाच्या अगोदर इनाम. काम झाल्यावर 50 बिघा जमीन दोघांना इनाम करून देणार. उद्या दुपारच्या जेवणाच्या थाळ्यात विष घाला. उद्या दुपारचं जेवण हे शंभूराजांचं शेवटचं असेल. जी. निघा.
पण सावध पण. जी. म्हणतो त्यांचं जेवण शेवटचं आणि आमची सुखाचा गोड घास घ्यायची सुरुवात. पण काय, अग्नी जळता ठेवलाय घरात, बघताय ना. हा तेव्हाच विजेल जेव्हा शंभूराजे शेवटचा घास आणि शेवटचा श्वास घेतील. तोपर्यंत फक्त फडका. राणी साहेब, अनाजी पंतांचं कुटुंब कावेरीबाई तुम्हाला भेटण्यास आल्यात. एवढ्याच सकाळी? राणी साहेब, पुन्हा तुळशी वृंदावनावर पडली आहेत. बाई, आम्हालाच उठायला उशीर झाला वाटतं. काय ही काळ झोप आमची. नशीब राजे नाहीत बघायला, नाहीतर काय म्हणाले असते आम्हाला. काल तुम्ही दमला होता ना? कशाचं दमलो होतो? पाठव त्यांना. या कावेरीबाई. असू द्यात. माफी असावी, अगदी सकाळीच आलो, पण राहवलं नाही म्हणून. कावेरीबाई, आम्हाला काही सांगायचं आहे का? नाही, म्हणजे हो, रात्रभर झोप लागली नाही म्हणून तांबडं फुटतात स्नान केलं आणि जगदीश्वराच्या देवळात गेलो, पूजा केली. येताना म्हटलं तुमची भेट घ्यावी, प्रसाद द्यावा. प्रसाद घेऊ आम्ही, पण कावेरीबाई, खरंच काही सांगायचं आहे का तुम्हाला? म्हणजे रात्री झोप आली नाही, पहाटे जगदीश्वराच्या मंदिरात गेला. काय झालंय? ऐकलं का? काय करणार हा गोळा? काय करणार? प्रत्यक्ष बघा. आणि शंभूराजे होतं असं कधी कधी. आम्ही जगदीश्वराच्या मंदिरात गेलो राजांच्या दीर्घायुष्यासाठी, राजांच्या यशासाठी अभिषेक घातला. छान, उत्तम केलं. हो, आम्हाला सांगितलं असतं तर आम्ही देखील आलो असतो आपल्यासोबत. असू द्या, एवढा प्रसाद द्या राजांना. ठेवा. राजे गडावर नाही, पन्हाळगडावर आहेत. नाही हो, राजे आहे तिकडेच. आम्ही गडावर आलो तेव्हा कानावर पडलं, राजे रात्री गडावर आले. नाही कावेरीबाई, राजे गडावर नाहीत. आणि आले असते तरी आम्हाला भेटून गेले नसते का? आणि एवढा वेळ आम्ही अशा बसलोही नसतो. तेही खरंच. कोणाला तरी भ्रम झाला असेल. राजे आले नाहीत, आणि आलेच असते, कितीही घाईत असते तरी पळभरासाठी आम्हाला भेटून गेलेच असते ना. खरंय, येते मी प्रसाद द्यायलाच आले होते. राजे गडावर आहेत कळलं म्हणून वाट वाकडी केली. येते मी. काळजी घ्या. कावेरीबाई, तुम्ही राजांची काळजी करू नका. राजांसाठी तुम्ही जगदीश्वरास अभिषेक घातला, मग झालं तर. येते, वेळ झाला. यांना सकाळी न्याहारी लागते, वाट बघत असते.